हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी स्नेहल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे थर्सडे आणि उद्या आपल्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असती. सो तीच सेलिब्रेट करण्यासाठी आपण अलिबागला जात आहोत विथ फॅमिली. तर वाजले आहेत सकाळचे 5:15 आणि आम्ही 4-4:30 उठलेलो आहोत. थोडं वॉटर बॅग वगैरे भरली, आपलं जे काही सामान पॅक करायचं होतं ते केलं. आणि काल आपण ऑलरेडी पिल्लूचं जे आपला बेड आहे कारमध्ये तो रेडी करून ठेवला आहे. त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तो आत्ता इथेच मी आय बटनवर लिंक देते, त्याच्यावर क्लिक करून तो पाहून घ्या. म्हणजे तुमच्याकडे पण जर लहान बेबी असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच यूज होईल. सो बाकी आज दिवसभरात काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. इथं बघा आमची एक्साइटमेंट बघा, छोट्या मॅडम पण उठून गेलेल्या आहेत. आता आम्ही रेडी होऊन निघालेलो आहोत. बघा इथे कसं असतंय. इथं काय आपलं सामान आहे थोडंफार जे पेंडिंग होतं काल लावायचं. सो चला आता आपण पटकन निघून जाऊया. 15 मिनिटं ऑलरेडी लेट झाले आम्हाला. घरचे रेडी आहेत तिकडे, दाखवतोच तुम्हाला. चलो. सो फायनली आता आपण निघून गेलेलो आहोत. हे आपलं पिल्लू कसे बसलंय आणि मागे आपलं सामान वगैरे आहे थोडं. आणि ही गादी आपण कालच लावून घेतली होती. सो चला आता. आपण कुठे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आहे ना. खूप छान मस्त मस्त वातावरण झालंय. आणि हे बघा आमचं पिल्लू. कसे पिल्लू. सो नाव वी आर ॲट लोणावळा आणि इथे आम्हाला एक फूड कोर्ट दिसलं. तर म्हटलं चला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. ही पुढे आपली बाबांची म्हणजे पिकूच्या बाबांची गाडी आहे आणि त्याच्यात नाव कशी पळत पळत येते पिल्लूला घ्यायला. आपण इथे फूड कोर्टला थांबलेलो आहे. मला दाखवते. हे बघा 8:15 एवढी गर्दी आहे. चला आपण कुठेतरी टेबल पकडू पटकन. आणि हे बघा माझे मम्मी पप्पा भाऊ बहीण सगळे सोबत असल्यावर पिल्लू कधी आमच्या वाटेला येतच नाही. ती त्यांच्यामध्येच नुसती रमून जाते. मम्मा डॅडूची तर आठवण पण येत नाही मॅडमला. फायनली आता आपण नाश्ता करून निघालेलो आहोत आणि आपण ॲक्च्युली पालीच्या रोडला लागलोय. आपण म्हटलं चला आता जाता आपल्या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊन जाऊ. आता तुम्ही पाहू शकता वेदर छान असा पाऊस पडतोय, त्यामुळे हवेत किंवा वातावरणात थोडासा गारवा झाला आहे. खूप छान वाटतंय. ट्रॅव्हलिंगसाठी परफेक्ट वातावरण नाही का. काय तुम्हाला काय बोलायचंय. हे पिल्लू बघा आपलं कसं झोपलंय. हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता आपण पाली या ठिकाणी पोहोचून गेलेलो आहोत आणि त्या माऊसच्या कडेवरती आहे. तर आता आपण जाऊया बाप्पाचे दर्शन आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आम्हाला ॲक्च्युली खूप दिवसांपासून पिल्लूला वाळे घ्यायचे होते. आम्ही खूप ट्राय पण केले पण ते खूप नाजूक मिळायचे किंवा मग ते तिला नीट सूट नव्हते होत, त्यामुळे ते नेहमी तुटून जायचे. शेवटी आपल्याला बाप्पाच्या इथे आल्यावरच छान एकदम असे मनासारखे वाळे मिळालेले आहेत. सो फायनली खूप वेळानंतर मी पुढे बसलेली आहे आणि आपलं पिल्लू गेलं तिच्या बाबांच्या गाडीत. मी गाडी टर्न घेते. ही काय ते असलं की ते आमच्या तावडीत सापडतच नाही. म्हटलं बघू किती वेळ राहते. चला आता आपला ऑलमोस्ट 1-1.5 तासाचा प्रवास राहिलेला आहे. सो आता आपण डिरेक्टली
आपल्या नागाव बीचला पोहोचूनच भेटूया. चलो चला पिकू चालली. सो फायनली आता आपण पोचून गेलेलो आहोत. हे आहे नागावची वाडी रिसॉर्ट विच इज ॲट नागाव बीच. हे रिसॉर्ट ॲक्च्युली तुम्हाला नेहमीच फुल दिसेल. आत्तासुद्धा वीकडे आहे तरी बऱ्यापैकी गर्दी असते. फायनली सम कोकण स्पेशल वेलकम ड्रिंक ॲट रिसेप्शन. चला आता आपण इथून आपल्या कीज कलेक्ट करू आणि बघूया आपल्या रूम्स कशा आहेत. इथं असं हे प्रॉपर असं रो हाऊस सारखं आहे. वी कॅन से रूमच आहे ॲक्च्युली बट स्ट्रक्चर रो हाऊस सारखं आहे. इथे एक आहे तसे मिरर इमेज इकडे आहे. ही तर आम्ही मम्मी पप्पांना दिली आहे. इकडे यू कॅन सी पसारा. आणि मी तुम्हाला रूम टूर पण देते. इथे असा बाहेर ओपन स्पेस आहे. दिस इज द रूम. चेअर्स टेबल दिलेला आहे. टी व्ही आहे. हा असा बेड आहे. थोडा ओपन स्पेस. इकडे जर पाहिलं तर वी हॅव दिस फ्रिज. इकडे कपाट आहे. कबर्ड टू कीप आवर बिलॉंगिंग्स. आणि इकडे आपलं वॉशरूम. वॉशरूम पण काफी स्पेशियस आहे. या दिस इज गोइंग टू बी आवर स्टे. आणि हे बघा आम्ही एक रूम एक्सप्लोर करतोय आणि इकडे बघा यांचं काय चाललंय. अशी पूर्ण ग्रीन प्रॉपर्टी आहे. इकडून असा स्विमिंग पूलचा ॲक्सेस आहे. तो आम्ही फ्रेश होऊन लंच करून आलेलो आहोत. ॲक्च्युली ते कॅप्चर करायचं राहिलं पिल्लूच्या नादामध्ये. इथे आता आपल्याला स्विमिंग पूलवर जायचं आहे. सो आम्ही ही ट्यूब ऑर्डर केली होती ऑनलाईन पिल्लूसाठी. तीच पंप करतो आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. खूप छान आणि अफोर्डेबल आहे. आणि विशेष म्हणजे पुढे ते हॉर्नसारखं स्ट्रक्चर आहे. सो बेबीज त्याला लगेच अट्रॅक्ट होतात. आणि विशेष म्हणजे खूप अफोर्डेबलसुद्धा आहे. So yes, I'll highly recommend it for your baby. सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे अराउंड 5:45 आणि आता आम्ही झालेलो आहोत रेडी. तुम्हाला माझा लुक कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण निघालेलो आहोत बीचवर सनसेट एक्सपिरियन्स करण्यासाठी. सो चला पटकन. ऑलरेडी लेट झाला आहे. आम्ही तुम्हाला पुढे क्लिप्स दाखवतो. स्टे ट्यून. इथे बघा हे आपलं पिल्लू आणि तिचे पप्पासुद्धा रेडी. कशी असते ती मोबाईल दिसला की तिला तसे स्क्रीन टाईम देत नाही ना. चलो आता आपण पोचलो आहोत. अराउंड 5 मिनिट्स होतं आपल्या रिसॉर्टमधून. लुक ॲट दिस. later. सो हे बघा आता आपल्या मम्मी पप्पांची उद्या ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही डेकोरेशन करायला लावलं होतं. सो असं काहीतरी त्यांनी केलं आहे. त्यांना माहिती नाही आहे. सो
हो चला बघू आता 12 वाजेपर्यंत कसं लपवायचं आहे. सो आता आम्ही बीचवरून परत येऊन गेलेलो आहोत, थोडा आराम केला आणि आता डिनरसाठी चाललेलो आहोत. या दॅट वॉज मोस्ट ऑफ इट फॉर दिस व्लॉग. अजून एक सरप्राईज एलिमेंट बाकी आहे, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं. मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे, आपण ती सेलिब्रेट करू, ते तर मी तुम्हाला दाखवतेच. सो येस, त्यासाठी कनेक्टेड राहा. सो दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग गाईज. तर आता आपण ब्रेकफास्ट करून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपली एक दिवसाची ही ट्रिप संपलेली आहे. आता आपण पुन्हा आपल्या घराकडे पुण्याकडे निघणार आहोत. या सो असंच नवनवीन कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या बेबी रिलेटेड पण खूप इंटरेस्टिंग कंटेंट येणार आहे आता चॅनलवर. सो त्यासाठी सुद्धा स्टे कनेक्टेड आणि तुम्हाला अपडेट देतच राहू. So thank you for watching. And take care. Bye bye.